मी आलेली आहे. किट्टू हाय कर. चाललेली आहे कॅव्हेलोझम बीचला. नमस्कार मित्रांनो, सो वेलकम टू माय चॅनल वांडर विथ प्रीती. आज आमचा गोवामधला आहे डे 2. तर आज मी चाललेली आहे कॅबोदीरामा बीचला. मग चला बघूया. आणि आम्ही कॅबोदीरामा बीचवर एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत, ते तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच कळणार आहे. मग शेवटपर्यंत या व्हिडिओला बघा आणि चॅनलला जाऊन फटाफट सबस्क्राईब करा. 1 तासानंतर आम्ही ह्या लोकेशनला पोहोचलो होतो. मग कन्फर्म वगैरे केलं हीच जागा होती. मग आम्ही निघालो पुढे. आणि खरंच इथला व्ह्यू एकच नंबर होता, बघण्यावानी होतं आणि खूप सुंदर होता. हे आम्ही पाहिलं होतं इंस्टाग्रामवर, व्हायरल जागा आहे. आणि इथे खाली कॅफे वगैरे आहे आणि इथून व्ह्यू खूप खतरनाक दिसत होता. इतकं भारी व्ह्यू दिसत होता ना. मग आम्ही आलो पुढे, चालत चालत गेलो आणि ऊन जरा वाढलेलंच होतं. जसजसं पुढे येत होतो आम्ही, तसं इथं दुकानं वगैरे होती. आमची आराध्या आणि अद्विता ह्या दोघींना खूप एक्साइट होतं. ह्यांना जिथं जाईन तिथं खेळायचं सुचत होतं आणि ह्यांनी खूप एन्जॉय केलेलं आहे. हे आत्ताही इतकं एक्साइटमेंटने पुढं चालत होत्या आणि ह्यांच्यात खूप एनर्जी आहे. ह्या दोघी इतकं पळत होत्या की ह्यांना काय उन्हाचं भानच नव्हतं. जसं आम्ही पुढे येत होतो तसं असं वाटत होतं की आम्ही ट्रेकच करत आहोत का. पण पुढे जाऊन बघितलं की खूप जवळ आलेलो होतो आणि हे असं जंगलवाणी होतं. इथून खाली उतरून जावं लागतं. फायनली आम्हाला इथून दिसलं बीच आणि खूप छान वाटत होतं. फायनली आम्ही खाली पोचलो आणि इथं आजूबाजूला हिरवं होतं आणि खूप भारी वाटत होतं. थंड वारा वगैरे होतं. मग चला बघूया पुढे. मग आम्ही पोचलो कॅबोदीरामा बीचला. इथं आम्ही करणार आहोत कायाकिंग. कायाकिंग करायला आम्ही खूप एक्साइट होतो आणि हे फर्स्ट टाइम आहे की आम्ही इथं बोटिंग वगैरे करणार आहोत. किट्टू हाय कर. किट्टू किट्टू इकडे हाय कर. फायनली आम्ही बोटमध्ये बसलो आणि खूप फर्स्ट टाइम आहे म्हणून खूप भीती वाटत होती आणि बॅलन्सही बिघडत होतं. कळत नव्हतं की एकाचं वेगळं आणि दुसऱ्याचं वेगळं चाललं होतं. मग आम्ही जसं तसं करून हे आधी सांभाळून घेतलो आणि हे असं छान व्ह्यू एन्जॉय केलो. फायनली आम्ही करतोय कायाकिंग. हे बघा. ए आला 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 आला. बघा ना.
आम्ही चौघं बोट दोघांचं सोबत आणायचा प्रयत्न करत होतो, पण होतच नव्हतं, कारण की आम्ही एकमेकांना धडकच देत होतो. भीती वाटत होती की आम्ही एकमेकांना टक्कर देऊन पडणार आहोत. मग बॅलन्स करून आम्ही एका व्हिडिओमध्ये फायनली आलोच. आणि खरंच बोटिंग करून खूप भारी वाटत होतं आणि इथला व्ह्यू खूप सुंदर होता. पर बोटिंगला 500 रुपये होते. मग आमच्या 2 जोड्यांचे झाले 1000 रुपये आणि खूप एन्जॉय केलो आम्ही. आणि हा फर्स्ट टाइम होता. अनुभव खूप चांगला होता. जर तुम्ही करत असाल तर नक्की कॅबोदिरामाला या आणि इथलं हा कायाकिंग नक्की करा. मग बोटिंग वगैरे करून झाल्यावर आम्ही आलो बीचवर. इथे जरा फोटो वगैरे काढली, एन्जॉय वगैरे केला आणि बसलो. निघालो आम्ही आता हॉटेलसाठी. आणि पुढं आम्ही हॉटेलला पोहोचून एक दुसऱ्या जागी जाणार आहोत. मग शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. चाललेली आहे कॅव्हेलोझम बीचला. तर चला तिथला व्ह्यू दाखवते तुम्हाला. आता आम्ही इथनं हॉटेलमधून निघणार आहोत. मला हॉटेलपासून खूप जवळ आहे, तर चला बघू. मी पोचले आहे बीच ना. माणसं असतात. हे बघून खरंच मनात असं वाटलं. हे आहे कॅव्हेलोझम बीच. इथं दुपारच्या वेळेस फक्त फॉरेनचे असतात, इंडियन नसतात. आणि हे इथं फॉरेनचे लोक उन्हामध्ये असे झोपलेले आहेत. इथं येऊन असं वाटलं की मी बाहेरच्या कंट्रीतच आहे. आणि हे फर्स्ट टाइम मी पाहिलेलं होतं आणि हे खरंच मला तर खूपच वेगळं वाटलं इथं येऊन. मी तर फक्त पिक्चरमध्येच पाहिलेलं होतं आणि इथं खरं येऊन बघितलं तर हे खरंच रियालिटी आहे म्हणून विश्वासच होत नव्हतं. मग आम्ही बघितलं. हा दुपारचा व्ह्यू आहे कॅव्हेलोझम बीचचा. संध्याकाळचे इथं फक्त इंडियन येतात, इथं फॉरेनचे नसतात संध्याकाळचे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर दुपारचा हा व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर दुपारी या. संध्याकाळी येत असेल तर खूपच भारी, कारण की इथून सनसेट खूप छान दिसतो. हे इथून पार लांबपर्यंत फक्त फॉरेनचेच आहेत आणि इथं खूप स्विमिंग वगैरे करतात ते. एवढ्या उन्हात पण त्यांना काहीच फरक पडत नाही. जर तुम्ही साऊथ गोव्याला येत असाल तर नक्की कॅव्हेलोझम बीचला या. आणि साऊथ गोव्याचे सगळे बीचेस चांगले आणि स्वच्छ असतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.